Hello, welcome to our channel The Doctor Engineer Dio. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला बेसिक सिंपल मेकअप कसा करायचा तो आज मी दाखवणार आहे. खूप मला कमेंट्स आले होते की तू कसा सिंपल बेसिक मेकअप कसा करते हे दाखव. ॲक्च्युली मी जास्त मेकअप करत नाही. माझं नॉर्मली लिपस्टिक, काजळ आणि टिकली असते बस. बट रेग्युलर कसा म्हणजे लाईक बर्थडे पार्टी असेल, फंक्शन्स असतील छोटे मोठे, तेव्हा मी बेसिक मेकअप करून जाते, असं नाही करत नाही. बट रोज मी मेकअप नाही करत, मी जस्ट लिपस्टिक आणि काजळ लावते, दॅट्स इट. सो आज मी तो छोटासा सिंपल मेकअप कसा आहे चला बघूया. पहिले वाईप करून घेऊया कारण की त्याच्यावरती डस्ट वगैरे असते. सो मी आधी वाईप करेन व्यवस्थित. सी फर्स्ट ऑफ ऑल आपण मॉइश्चरायझर अप्लाय करूयात. हे माझ्याकडे वॅसलिनचं आहे, सो मी तिथे एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये आपण ते अप्लाय करणार आहोत. सी एकदम थोडंसं घ्यायचं कारण की मेकअपच्या आधी खूप जास्त लावून पण फायदा नाही, खूप तेलकट पण चेहरा दिसला नाही हवा. ठीक आहे, एकदम थोडंसंच. ओके, हे मी अप्लाय करते. सो रिसेंट इथे मला पिंपल येऊन गेलेला आहे, पुंपलू तोलाचा, तो पण मध्ये नाकावरतीच आला आहे. सो त्याला पण आपण कवर करूयात. बट त्याआधी मॉइश्चरायझर नंतर ना मी हे रोज वॉटर अप्लाय करतं. स्किन ग्लोईंग दिसते. सी सो त्यानंतर ना मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे फॉरएवर 52चं हे जे फाउंडेशन आहे ते आज आपण अप्लाय करणार आहोत. फर्स्ट आपण ना जिथे स्पॉट आहे ना माझा त्याला कवर कर. मी तरी रेग्युलरला कन्सिलर यूज नाही करत. सो असं लावून घेऊयात आपण फाउंडेशन. बेसिक मेकअपला गरज नाही कन्सिलरची. बेबू असल्यामुळे माझी झोप पुढे मागे होते, सो मला डार्क सर्कल आलेत. सो ते सुद्धा कवर करूयात आपण. सो आता आपण प्रॉपर ब्लेंड करूया. ओके, सी अशा प्रकारे फाउंडेशन नंतर ना असा ग्लो येतो आणि प्लस आपण रोज वॉटरही अप्लाय केलेलं आहे. सो असं थोडासा ग्लो राहतो आणि थोडासा जे पिंपल्स आहे ते बेसिक मेकअप करायचं असेल तर कन्सिलरची गरज नाही, म्हणजे मी तरी नाही यूज करत. त्यानंतर ना मी हे मिस क्लेअरचं पॅलेट यूज करते फॉर आय शॅडो. सो सी आता मी ते अप्लाय करते. सो मी आता हा शेड वापरते, हा ब्राऊन. ओके, त्यानंतर ना हे खाली जे पावडर पडलेली असते ती क्लिअर करायचे. सोबत नॅचरल दिसण्यासारखा एकदम आय शॅडो लावलेला आहे. आता मी हे सेम ब्रँड मिस क्लेअरचंच ब्लश अप्लाय करणार आहे. ॲक्च्युली ते माझं हे तुटलं आहे बट ठीक आहे. आणि ह्याच्या पण चमचमवाला नाही सूट करायचं. एकदम हे बघा बेबी पिंक आणि एकदम हे बघा हाताला पहिले थोडंसं असं अप्लाय करून पाहिजे कारण की कधी कधी खूप जास्त डार्क होतं आणि मग जास्त लागतं. ओके, तो असं अलगद लावायचं. या ब्रशने क्लीन करूयात थोडंसं. सो थोडीशी स्किन ग्लोईंग पण दिसते आणि थोडीशी रेड असं ब्लश पण दिसलं हवं. जास्त पण असं पॅची ब्लश नाही लावायचा कारण की मग तो पिकाचूसारखं दिसतं मग. ओके, असं प्रॉपर ब्लेंड केलं ना की मग ग्लो दिसतो. त्यानंतर आपण काजळ अप्लाय करू. ठीक आहे, ते स्विस ब्युटीचं आहे. हे ॲक्च्युली स्टिक नाही आहे, ती पण आहे बट आपण ही वापरूयात कारण की ही खूप बोल्ड आहे, एकदम असं ब्लॅक आणि बोल्ड दिसत आहे. आयब्रोसाठी पण यूज करू शकतो आणि ॲक्च्युली हे जेल लायनर आहे. सो एकदम प्रॉपर डार्क दिसतं, स्मज होत नाही. सो अप्लाय करू आपण. ते अप्लाय करते. तर मोस्टली जेल लायनर वापरलं ना फंक्शनसाठी तर बेसिक जो मेकअप आहे तो काजळमुळे सुद्धा उठून दिसतो. हां, सी द डिफरन्स आहे की नाही. एकदम प्रॉपर आणि जाड लागतं आणि आईज पण एकदम असे बोल्ड दिसतात. सो मोस्टली मी तरी जेल लायनर यूज करते.
ते काजळ म्हणून पण छान वापरता येतं. ओके, त्यानंतर ना आपल्याला हा मॅरिजॉकचा हा हायलायटर ब्रश आहे. सो आपण आता हायलायटर अप्लाय करूयात. आणि मी सेम ब्रँडचा, सेम मिस क्लेअरचाच हायलायटर यूज करते. सो सी, ह्यातला आपण एकदम स्किनी आणि ग्लॉसी जो शेड आहे तो यूज करायचा. पहिले हातावरती अप्लाय करा, नाही तर कधी कधी खूप जास्त लागतो. ओके, आणि ही मॅबलिनचीच लिपस्टिक आहे. हा एकदम लाईट, एकदम थोडंसंच अप्लाय करा, कारण की ती ऑलरेडी खूप डार्क आहे. पण आपल्याला त्याला फेड करून असं रेग्युलर लुकला जसं सूट होईल तसं अप्लाय करायचं. सो सी, असा माझा हा बेसिक मेकअप. सो सी हाऊ आय एम लुकिंग. सिम्पल बेसिक मेकअप. हा माझ्यासाठी सिम्पल नाही झाला, हेवी झाला आहे. कारण की माझं सिम्पल, लाईक तुम्ही म्हणाल की अरे ही काही सांगते, माझं सिम्पल म्हणजे फक्त लिपस्टिक आणि काजळ असतं. बाकी मी हे ब्लश अँड ऑल अँड हायलायटर, फाउंडेशन रोज नाही वापरत. फक्त कुठेतरी फंक्शन असेल तेव्हाच यूज करते. बट बेसिकली हा माझ्यासाठी बेसिक मेकअप. सो कसा वाटला हा माझा बेसिक मेकअप कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काही माझ्याविषयी माहिती हवी असेल, तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगला. बाय.